ठाण्यातलाच. तिथे माझा एक मित्र भाड्याच्या घरात राहत होता. सर्व पितरी अमावस्येचा दिवस आहे, तर त्याला विंडोवरती ना अशी कोणतरी सावली हलताना दिसली, म्हणजे एका बाईची सावली अशी दिसली. उठला आणि दरवाजा उघडून त्याने हिंमत करून बाहेर बघायला गेला कोण आहे म्हणून. तर त्याला नाही होतं, कोण दिसलं नाही तिथे. येऊन झोपला. 5-10 मिनिटांनी त्याला पुन्हा ती सावली दिसली. त्याने पुन्हा उठला, बाहेर गेला. त्याला वाटलं की काहीच नाहीये. दुसऱ्या दिवशी उठून रूम मालकाला जाऊन जेव्हा विचारलं, तेव्हा त्याने सांगितलं की 2-3 वर्षापूर्वी त्या घरात एक माटोन नावाचं गाव आहे, तिथे सातेरीचं, आणि सोनुर्लीची माऊली म्हणून देवी आहे. तिथे ना लोटांगणं घातली जातात. म्हणजे प्रत्येकाचे कोणाचे नवस असतात, कोणाचे वर्षानुवर्ष चालत असते की माझं हे झालं तर मी हे करेन, माझं हे झालं तर मी हे करेन. ही माणसं एवढी लोटांगणा घालतात, ते पण पूर्ण अंगाने, भिजलेल्या अंगाने, थंडीच्या दिवसात. पण जो करतो तो बोलतो काहीच वाटत नाही. या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात, त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे, अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. मित्रांनो, आतापर्यंत आपण फक्त स्क्रीनच्या माध्यमातून भेटत होतो, कधी इंस्टाग्रामवर तर कधी युट्यूबवर, पण आता असं नाहीये. आता पहिल्यांदा आपण घेऊन येत आहोत भंकसचा एक लाईव्ह शो, आणि हा आपला नॉर्मल पॉडकास्ट सारखा नसणार आहे. ह्याच्यात आपण घेऊन येणार आहोत तुमचे फेवरेट सेलिब्रिटीज, स्टँडअप कॉमेडियन्स आणि इन्फ्लुएन्सर्सना, आणि ते इथे येऊन त्यांचे हॉरर एक्सपिरियन्स शेअर करणार आहेत. आणि ह्या शोचा फॉर्मॅट असा असणार आहे की नाट्य रसिकांसाठी एक इंट्रो ड्रामा आणि हॉरर फॅनसाठी हॉरर स्टोरीज विथ इंटरेस्टिंग पॅनल. आणि त्या पॅनलमध्ये एक खुर्ची तुमच्यासाठी पण असेल, जिकडे येऊन तुम्ही स्वतःचे हॉरर एक्सपिरियन्स शेअर करू शकता. आणि त्यानंतर असणार आहे क्राऊड वर्क आणि हॉरर कॉमेडी स्टँडअप. तर मित्रांनो, येत आहे ना तुम्ही खेळ सावल्यांचा एक्सपिरियन्स करायला, तर मग भेटूया आपण. बाय. फक्त 2 दिवस राहिले यार आपल्या शोला, आणि आता यार शो सोल्ड आउट झालाय. ऑलमोस्ट बोटावर मोजण्या इतके तिकीट्स बाकी आहेत. तर जराही वेळ नका घालवू. आता ह्या नंबरवर व्हॉट्सअप करा किंवा डिस्क्रिप्शनच्या पहिल्या लिंकवर क्लिक करून तुमचे तिकीट्स पटकन बुक करा, कारण खूप धमाल येणार आहेत. आम्ही झालोय, पोस्टर लागलेत भाई तुमच्या भावाचे. तर मजा येणार आहे, आपण धमाल करणार आहोत. भेटू आपण. हॅलो मित्रांनो, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं भंकसच्या एका नवीन एपिसोडमध्ये. आणि आजचा एपिसोड जरी नवीन असला तरी जो आजचा आपला पाहुणा आहे वैभव, आपण ह्याच्याबरोबर मला अजून आठवते आपण गेल्या वर्षी पॉडकास्ट केला होता, आणि मला वाटतं तेव्हा आपले फॉलोअर्सही कमी होते आणि तेव्हा गेस्टही आपण खूप कमी होते. पण त्यावेळी वैभवनी आपल्याला खूप जास्त हेल्प केली होती. तो आपल्या पॉडकास्टवर आला होता आणि त्यांनी बरेच एकदम धमाल किस्से सांगितले होते, आणि तो पॉडकास्ट आपला खूप जास्त व्हायरलही गेला होता. आणि आज आपण बरोबर 1 वर्षानंतर वैभव बरोबर परत एक नवीन पॉडकास्ट करतोय. त्यावेळी त्यांनी केस जरा बारीक केलेत त्याचे पण गप्पा त्याच असणार आहेत. आज पण आपण कोकणाबद्दल बोलणार आहोत आणि वेगवेगळ्या विषयांवरही बोलणार आहोत. सर्वात आधी वैभव भाई, कसा आहेस तू? मस्त मजेत. कसं वाटतं भाई परत एकदा येऊन? आतुरता होती रे. म्हणजे मागच्या त्या ब्रॉडकास्ट वरती खाली बऱ्याच लोकांच्या कमेंट होती, पुन्हा बोलवा. मला वाटलं बोलवशील, पण फायनली तो मेसेज आला, ये पुन्हा. आणि मेसेज आला तेव्हा असंच समोर मित्र बसला, तो बोलू पुन्हा बोलवलंय. तो बोलतो यार मस्त आहे, आणि खूप बरं वाटतंय. पुन्हा आज आलोय, पुन्हा येईल. नक्कीच भाई. आणि ज्यावेळी बरोबर मला वाटतं 1 वर्ष झाला हो. आपण केला होता, आणि थँक्यू सो मच भाई, तू परत आलास. आणि तुझ्याकडे आज कोणते किस्से आहेत? जसं आपण बोललो की आपण कोकणाबद्दलच बोलणार आहोत, आणि पण एक्झॅक्टली हॉरर नसणार आहे, पण थोडं स्पिरिच्युअल पण असणार आहे. थोडं संस्कृती झाली आपली, किंवा खूप वेगवेगळ्या गोष्टी आपण कव्हर करणार आहोत. हॉरर तर एक एलिमेंट असणारच आहे. हो. वैभवचा एक मेन स्पेशल एक जॉनरा आहे. तर येस वैभव, तू स्टार्ट करू शकतो. सर्वात आधी जे लोक नवीन असतील त्यांना तू स्वतःचं इंट्रोडक्शन कसं करून देशील? मागच्या एपिसोडला इंट्रोडक्शन झालेलंच आहे. पुन्हा तेच. माझं नाव वैभव गावडे, कोकणातलं आहे. म्हणजे कोकणावरती बोलणारा माणूस कोकणातला हवा, आणि काही जॉब करतो. याच्या पलीकडे अजून काय नाही. अभिनयाची आवड आहे. सिरियल केल्यात, नाटकं केलीत व्यावसायिकला, चित्रपट केलेत. आता एक नवीन नाटक आय थिंक सो ऑगस्ट नंतर फ्लोअरला येतच आहे. वाव. पुन्हा एकदा अभिनय क्षेत्राकडे वाटचाल चालू झाली आहे. खेळी जुनीच,
पण नवीन बोलतात ना की वाटचाल नवीन आहे. मस्त मस्त. आणि आज आपण कोणत्या गोष्टींपासून सुरुवात करणार आहोत? मागच्या वेळी मी स्टोरी सांगून गेल्यानंतर मी तुला एक किस्सा सांगतो. खूप लांबचा नको जाऊया, पण ठाण्यातलाच. ठाण्यात तिथे माझा एक मित्र भाड्याच्या घरात राहत होता. सर्व पितरी अमावस्येचा दिवस आहे. त्याने मला सांगताना अजूनही काटा येतोय. त्याला ना असं जाग आली, तर त्याला विंडोवरती ना अशी कोणतरी सावली हलताना दिसली, म्हणजे एका बाईची सावली अशी दिसली. आणि अक्षरशः त्या माणसाने उठला आणि दरवाजा उघडून त्याने हिंमत करून बाहेर बघायला गेला कोण आहे म्हणून. तर त्याला नाही होतं, कोण दिसलं नाही तिथे. पुन्हा मग त्या माणसाने येऊन झोपला. 5-10 मिनिटांनी त्याला पुन्हा ती सावली दिसली. त्याने पुन्हा उठला, बाहेर गेला. त्याला वाटलं की काहीच नाहीये आणि नंतर पुन्हा येऊन झोपला. आणि त्याने दुसऱ्या दिवशी, त्या दिवशी तो कसा बसा तिथे तळमळत राहिला. दुसऱ्या दिवशी उठून रूम मालकाला जाऊन जेव्हा विचारलं, तेव्हा त्याने सांगितलं की 2-3 वर्षापूर्वी त्या घरात एका मुलीने. मुलीने आणि ती सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी वगैरे काही लोकांना दिसते. म्हणजे लोक बोलत असतील भूत नाहीये, तर मी म्हणेन तुम्ही एकदा काही ठिकाणी जा. मी ती ठिकाणं सांगतो, हवं तर. तुम्ही जर भूत बघायचं असेल तर कशेरी घाटाचा जो जुना मार्ग आहे ना, तो पूर्ण चालत जा. बऱ्याच इन्फ्लुएन्सर लोकांनी, बऱ्याच लोकांनी व्हिडिओ काढलेले आहेत. तिथे तुम्हाला भूतं दिसतील. किंवा तुम्ही ते कशाला, आपला जो मार्ग आहे रात्रीचा चालताना बऱ्याच लोकांना भास होतो, जो आपला मुंबई गोवा महामार्ग आहे. मी स्वतः मुंबई गोवा महामार्गाला भूत बघितलेलं आहे. मागच्या वेळी सांगितलं जसं मी नागाव फाट्याच्या पुढे जाऊन भूत पाहिलं होतं. बऱ्याच ठिकाणी आहेत. बरं, भूत नसली तर भूत उतरवायचे प्रकार का होतात? जर मी म्हणेन भूत नाहीच आहेत, सगळे म्हणतात भूत, मग भूत उतरवायचे प्रकार का होतात? बरं, भूत उतरवायचा प्रकार मी तुला सांगतो. आमच्याकडे जयतीर नावाचं एक तुळस गाव आहे. तुळस गावाला जयतीर, आता 26 मेला प्रोग्राम झाला. जयतीर नावाचा एक मोठा उत्सव असतो. हा 8 ते 10 दिवसाचा उत्सव असतो. म्हणजे पहिला जयतीर होतो, म्हणजे सुरुवातीचा, आणि शेवटचा एक दिवशीचा एक उत्सव असतो. ह्याच्यामध्ये एक दिवस, तिसऱ्या काही चौथ्या दिवशी बाहेरून लोक येतात. म्हणजे कोणाला लागलेलं असतं भूत, कोणाच्या अंगात चढलेलं असतं, किंवा कुठे कोण घाबरलेला असतो, अशा लोकांच्या अंगातली भूतं उतरवायला. ज्याला कोणाला पाहायचं असेल, ज्याला खरं चॅलेंजिंग कसं करायचं असेल, त्याने तिथे जावं, तिथे बसावं आणि तिथे बघावं नक्की खरं काय आहे. म्हणजे ती लोक ज्यांना भूत लागतं, ती लोक 5-5 आणि 6-7 पुरुषांना ऐकत नसतात. एका बाईची ताकद किती असेल? एका पुरुषाने किंवा 2 पुरुषांनी तिला दाबून पकडलं, ती थांबू शकते. पण 5-5, 6-6 पुरुषांना किंवा स्त्रियांना न थांबणार अंगात काहीतरी संचारच असला पाहिजे. किंवा अजून एक ठिकाणी भूतं उतरवली जातात. प्रत्येक गावाची एक परंपरा आहे. रानटी डुकरं मारतात, तुला माहिती असेल. आणि एक तो सोहळा असतो, बरंच नाव आहे यार, मला पण त्याचं काय आठवत नाही. बार्शी, यस, ते बार्शी करतात. ते म्हणजे डुकर मारतात, गावाच्या देवाचं वगैरे ते काय करून. आणि ती बऱ्याच गावांना ना खूप वर्षानंतर बारस येते. बरं. त्या बार्शीला ते डुकराची पूजा बिजा करतात. आणि तिथे ना भूतं उतरवायचे प्रकार होतात. म्हणजे ते देव भूतं उतरवतात आणि बऱ्यापैकी उतरवली जातात. बरं, आपण म्हणू काय हे हिंदू धर्मातच होतं का? तर असं काही नाही. बरीचशा मस्जिदींमध्ये इमाम लोक किंवा त्यांचे जे काही मौलवी असतात, ते पण भूतं उतरवायचे प्रकार करतात. आपल्या वरळीला पण आहे हा प्रकार. वरळीच्या एका मस्जिदीमध्ये हे उतरवतात. त्यामुळे लोकांनी भूत काय असतं, भूत आहेत की नाही, तिथे जाऊन एकदा अनुभव घ्यावेत. नास्तिक असण्यापेक्षा, पूर्णपणे नास्तिक होण्यापेक्षा एकदा त्या गोष्टीकडे जाऊन फोकस केला तर जास्त बरं पडेल, लोकांना जास्त कळेल. तर तेच मला तेच वाटते की खूप ठिकाण आहे, आणि मीही खूप ह्यात ग्रे पार्ट मध्ये असतो, की मलाही खूपदा असं डाऊट येतं की खरोखर आहे की नाही आहे. मी पॉडकास्ट करतोय, हे करतोय, चांगलं जात, पण मला असं डाऊट येतो आहे की नाही. पण मी त्याला कन्सिडर कसं करतो ना, की मला माहित नाहीये. असेल जसं देव आहे की नाहीये, ह्याला किती ठिकाणी बोलतात देव नाहीये, तर खूप ठिकाणी देव आहे, पण तो मला अजून अनुभव नाही आलाय ना. तर मी बोलतो असेल, पण मला माहिती नाही. कारण ह्या जगात खूप गोष्टी अशा आहेत ज्या आपल्याला माहिती नसू शकतात,
पण ते आहे तसं. जसं एक पिक्चर होता कोणता तरी, तर मला वाटतं भागम भाग की कोणता फनी पिक्चरच होता. त्यात तो बोलतो की तूने जापान देखा है पण नहीं देखा है, तो इसका मतलब जापान नहीं है. हा. तेच. तर ऍक्च्युली आता ह्या गोष्टीबद्दल बोलायला जाईन ना, भूत नाहीये की आहे मी तुम्हाला सांगितलं, जिथे जाऊन बघायचं असेल. देव आहे की नाहीये ह्याच्यावरती पण मी सांगतो. मुळात आपण कलियुगात आहोत. जेव्हा देवांची महासभा भरली, म्हणजे पुराणात असं सांगितलं गेल्या, नाहीतर लोक म्हणतील ह्याला खूप जास्त नॉलेज आहे का. पुराणात असं पुराणात असं सांगितलं गेलं, देवांची महासभा भरली तेव्हा सगळ्या देवांना प्रत्येकाचं स्थान मिळालं. मग कलिदेवाला आपल्याचं स्थान मिळालं नव्हतं. मग कलिदेव जेव्हा रागवून बसला किंवा जेव्हा भडकला, तेव्हा देवाने विचारलं तुला काय हवं, तर मला अख्खं एक युग हवं. मग त्या युगाची रचना मी माझ्याप्रमाणे करेन. त्या युगाची रचना मी माझ्याप्रमाणे करेन. मग तुझ्या युगाची रचना तुझ्याप्रमाणे. देव कोणी येऊ नाही शकत माझ्या युगात. तुम्ही पाषाण रूपी येऊ शकतात. मग देवानी पण काहीतरी अर्थ लावला की बाबा आम्हाला पण भलं करायचंय. मग त्याच्या जागेवरती देवांचे गण आलेत वेगवेगळ्या रूपात. म्हणजे कुठे माणूस अडकला असेल तर त्याला वाचवण्यासाठी देवांचे गण आलेत. जसे जसे की आता माझ्याच गावातला एक देव आहे काळोबा म्हणून. जसं काळोबा, रामेश्वर, रवळनाथ, वेतोबा, घोडेमुख किंवा सिद्धेश्वर, हे देवांचे गण आहेत. कोकणात तू कुठेही जा, तुला रवळनाथाचं मंदिर मिळेल. त्याच्यानंतर वेतोबाचं मंदिर आहेत, घोडेमुख आहे. घोडेमुख तर खूप प्रसिद्ध खूप प्रसिद्ध देवस्थान आहे. म्हणजे बोलतात ना की 42 साळ्यांचा अधिपती आहे तो. त्या सगळ्यांचा अधिपती, आणि त्याचं तर खूप मोठं साम्राज्य आहे. त्याच्यानंतर काळोबा, गिरोबा. गिरोबा म्हणजे बोलतात ना कडेवरचा देव, कड्यावरचा देव. मानसेश्वर, हे वेगवेगळे देवांचे गण आहेत. आता देवांचे गण म्हणजे कसे आलेत मी तुला सांगतो. आता आमची एक आख्यायिका आहे आमच्या देवाबद्दल. आमचा देव जेव्हा काळोबा, आमच्या इथली लोक शिकारीसाठी जेव्हा जंगलात गेलीत तेव्हा वाट चुकलेत. म्हणजे आमची जुनी लोक सांगितले तेव्हा वाट चुकलेत. तेव्हा त्यांनी फक्त बोलतात ना की अरे बाबा देवा, आता चुकलो आम्ही, काहीतरी आमका मार्ग दाखय. त्यावेळी एक म्हणजे आता पण माझ्या अंगावरती शहारा आला, कारण मी स्वतः काही अनुभव घेतले त्या देवाचे. खांद्यावरती घोंगडी आहे, डोक्याला मस्त आहे किती पगडी बांधली आहे, हातात दांडा आहे, आणि एक माणूस आला चालत चालत. त्याने विचारलं काय झालंय, तर लोक बोलले वाट चुकली होत, आम्हाला ह्या ठिकाणी जायचंय. बरं मी येतो सोडायला तुला. ते सोडायला आलेत. तो आमच्यापर्यंत सोडायला आला आणि त्याने विचारलं बाबा आता मला पण जायचंय, तर तुमच्याकडचा एक माणूस मला द्या सोडायला. तर हे बोलले ठीक आहे, पण त्याला मी रिटर्न नाही पाठवणार. ही रिस्क कोण घेईल? कोणातल्या घरातला माणूस पाठवू शकेल? कोणच नाही पाठवू शकणार. मी रिटर्न पाठवणार नाही. तो बोलला ठीक आहे, तुम्ही पाठवून तर मी पण नाही जाऊ शकत, मग माझं स्थान काय? तर ह्या वडावरती बस. म्हणजे वडाचं झाड होतं, तिथे वडाकडे बस तू. म्हणून आम्ही त्याला वडा वैलो पण बोलतो. भाई त्या देवाची प्रचिती, म्हणजे तिथून आल्यापासून त्या देवाचं पाषाण, तिथे सगळं मंदिर वगैरे सगळं झालंय. त्या देवाची प्रचिती मी तुला असं सांगतो ना, पंचकृतीत फेमस आहे. बरं, आता लोकांचं म्हणणं असं असेल की मग त्या तुम्ही देवाचा गण आहे, मग तुम्ही त्याला राखण का देतात? राखण एक नैवेद्य दिला जातो. नैवेद्य दिला जातो. मग तुम्ही कोंबड्यांचे बळी का देतात? तर परंपरा अशी आहे ना की आमच्या कोकणात बकरे पालन करणारे धनगर फार कमी, म्हणून पहिल्यापासून कुक्कुट पालनाची लोकांना आवड. म्हणजे प्रत्येकाच्या घरोघरी कोंबडे पाळले जायचे. तर तेव्हापासून आमची परंपरा. आलेल्या पाहुण्याला जेवण काय, तर आम्ही अजूनही बोलतो वडे सागोती. म्हणजे वडे सागोती म्हणजे कोंबड्याचा रस्सा आणि आम्ही वडे देतो, सागोती ते म्हणतात. तर आलेल्या पाहुण्याचा पाहुणेचार म्हणून म्हणून ती परंपरा चालू झाली. ते आम्ही आजही वाडवाळ घालतो. आणि एका टायमिंगला तुला खरं वाटणार नाही, आम्ही जवळजवळ 200 ते 250 कोंबडे कापतो. 250 कोंबडे कापल्यानंतर आम्ही रात्रीचं जेवण करतो. जवळजवळ 4 ते 5 मोठी टोप भरून चिकन असतं, भात असतो. एका टायमिंगला जवळजवळ 1000 ते 1500 माणसं जेवतात. एवढं करून प्रत्येकाच्या घरोघरी पण जातं. म्हणजे आमची जी वाडी आहे त्याच्या घरोघरी जातं. आता ही राखण द्यायची पद्धत काय, तर देवाच्या आलेल्या गणाला उपार दाखवणं.
म्हणजे तो राखण करतोय म्हणून वर्षातनं एक दिवस त्याला आपण उपहार दाखवणं, ही पद्धत आली ती राखण दाखवण्याची. ही प्रत्येक गावोगावी पद्धत आहे. आणि घोडेमुखाची तर मोठी जत्रा असते. त्यामुळे बऱ्याचशा लोकांचं असं म्हणणं की देवचार हा वेगवेगळा प्रकार आहे. देव हे ब्राह्मणिक स्थळ झालं, तिथे उपहार दाखवताना हा घोडाच दाखवला जातो, जो पाषाणी असतो. तिथे घोडाच उपहार दाखवला जातो. देवाच्या गणांना आणि देवाचे आलेल्या वाहनांना, कारण देवाची वाहन म्हणजे काय, मोटार, बाईक वगैरे नाही ना, वेगवेगळी वाहनं. त्या वाहनांसाठी तो नैवेद्य असतो, जो नॉनव्हेज असतो, चिकन, काही ठिकाणी बकरा देतात. बरोबर. आता आमच्याकडे काही लोक बोलतात गौरी गणपती, गौरीला नॉनव्हेजचा असतो, उपहार असतो. पण तो कोणाला असतो? गौरी कोणावरती बसून येते? वाघावरती. त्या वाघासाठी ते असतं. गौरीसाठी गोडा नैवेद्यच असतो. बरं, गणपती असताना आमच्याकडे करत नाही, कुठे खालच्या तळ कोकणात, रत्नागिरीच्या ठिकाणी गणपती असताना चादरमध्ये ठेवून ते परंपरेनुसार तो नैवेद्य दाखवतात आणि नंतर पाठीमागे बसून तो त्याचा काय ते बोलतात तो लाभ घेतात. प्रत्येक कोकणात तू जाशील ना, 12 कोसावरती जशी भाषा बदलते, म्हणजे तू कोकणातली जशी भाषा बदलते तशी परंपराही बदलते. प्रत्येक कोकणात. कोकण बोलतात ना, मी मगाशी सांगितलं असं वरून पाहण्यासारखं नाही. तुम्ही आतमध्ये जा, लोकांची राहणीमान बघा, तिथली परंपरा अभ्यासा. तुम्हाला प्रत्येक गावाची वेगळी परंपरा, प्रत्येक गावाची वेगळी आख्यायिका, प्रत्येक गावाला नाव का पडलं, तिथल्या नावावरनं तिथे काय घडलं, हे सगळं तिथे तुम्हाला मिळेल. आणि देव असणं हे उपजवत कसं काय, तर मी तुला एक छोटीशी गोष्ट सांगतो. रेडीचा गणपती हा प्रचलित गणपती आहे. रेडी हे लोह खनिजाचं गाव, मायनिंग तिथे खूप मोठं होतं आणि हे पहिल्यापासून होतं मायनिंग. तर मायनिंगचा एक ट्रक तिथे उभा होता. तू आजही रेडीच्या गणपतीला जा, तुला वरून डोंगरावरून खाली उतरून मग मंदिरात जावं लागतं. तर तिथे एक ट्रक उभा होता. जो ट्रकमध्ये झोपला होता माणूस, त्या कन्नडी माणूस होता तो. कन्नडी माणसाच्या स्वप्नात रेडीचा गणपती आला. रेडीचा गणपती स्वयंभू आहे आणि जगात असा एकमेव गणपती आहे ज्याला 2च हात आहेत. त्याला स्वप्नात आला आणि स्वप्नात त्याने दर्शन देऊन सांगितलं, तुझा ट्रक जिथे उभा आहे तिथेच खाली मी आहे. तू फक्त कोणाला न सांगता मला बाहेर काढ इथून, तुझ्या आयुष्याचं सोनं होईल. बरं, असं म्हणतात ना, सुरुवात छोटी असली तरी स्वप्न मोठं असावं. तसंच काही माझ्याबरोबरही घडलं. माझं नाव रिकी आहे आणि बरोबर 2 वर्षाआधी 2023मध्ये जेव्हा आयुष्यात सगळं काही चुकत होतं, कशातच मन लागत नव्हतं, मराठी माणूस आणि बिझनेसचा जास्त काही संबंध येत नाही, तरीही रिस्क घेतली आणि बोललो सोडूया ही नोकरी आणि स्वतःचं काहीतरी करू. स्वतःला जे आवडतं ते करू. व्हिडिओज बनवू, गोष्टी ऐकू आणि लोकांनाही ऐकवू. काहीतरी असं करू जे आपलं बाळपण जिवंत ठेवेल. आणि मग सुरुवात झाली भंकसची. एक भाड्याची खोली घेतली, सेकंड हँड ट्रायपॉड घेतला आणि आपल्या जुन्या मोबाईलवर शूट केला. सुरुवातीला काहीच व्ह्यूज आले नाही, पण बाप्पाचं नाव घेत प्रयत्न सुरू ठेवले. काही महिन्यानंतर श्रमाचं फळ मिळायला सुरुवात झाली. व्ह्यूज येऊ लागले. दिवसभर पोटासाठी फ्रीलॅन्स करायचो आणि रात्रभर भंकसचे व्हिडिओ शूट आणि एडिट करायचो. मजा तर खूप येत होती. सबस्क्रायबर्स आणि लाईक्सही वाढत होते. मला लहानपणी आजीने सांगितलेल्या भूतांच्या गोष्टी फार आवडायच्या आणि व्हिडिओज बनवल्यावर कळलं माझ्यासारखे बरेच जण आहेत ज्यांना या गोष्टी आवडतात. आणि मग काय, मागे वळून कधीच पाहिलं नाही. व्हिडिओजवर व्हिडिओज टाकत गेलो. तुमचं प्रेम मिळत राहिलं. खोलीत मोबाईलवरून मी एकटा शूट करत होतो आणि पलीकडे हजारो लोकांना ते आवडत होतं. लोकांचे कमेंट्स आणि पॉझिटिव्ह रिस्पॉन्स बघून मला खूप आनंद होत होता. मला माझं काम खूप आवडू लागलं आणि जे लहानपणीच्या हरवलेल्या गोष्टी होत्या त्या परत सापडू लागल्या. गेल्या 2 वर्षात फक्त हाईज नाही तर लोजही खूप होते. नेगेटिव्ह कमेंट्स, लो रेव्हेन्यू, मेंटल पीस ही टॉसवर होता. जेवढा पैसा आला तेवढं सगळं परत कामात लावलं. माईक, सिस्टम, एम्प्लॉईज, इंटर्न्स, स्वतःची इच्छा मारून कामाला आधी प्राधान्य दिलं. लोकांना कसं बेस्ट पॉडकास्ट देता येईल याचा प्रामाणिक प्रयत्न ठेवला. आणि त्याच भावनेने 6 महिन्याआधी मी माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा पाऊल उचलला. एक लाईव्ह हॉरर पॉडकास्ट, तोही मोठमोठ्या नाट्यगृहात. आणि तिथे जन्म घेतला खेळ सावळ्यांचा या लाईव्ह शोने.
विशाल आणि मला दोघांनाही याबद्दल काहीच माहिती नव्हतं. थिएटर कसं बुक करतात, पोस्टर डिझाईन, तिकीट सिस्टम, टीम मॅनेज करणे, स्पॉन्सर, प्रिंटिंग, हे सगळं आम्ही सुरुवातीपासून शिकलो. कधी फ्रस्ट्रेशन, कधी हसणं, तर कधी फार नैराश्यही आलं. पण एकच गोष्ट ठरवली होती, हा शो करायचाच. आज 6 महिन्यानंतर उभं करतोय तुमच्या समोर एक लाईव्ह हॉरर फन शो. हा फक्त एक लाईव्ह हॉरर पॉडकास्ट नाही, तर ह्याच्यात हॉरर स्टँडअप कॉमेडीसुद्धा आहे, सुरुवातीला एक जबरदस्त ड्रामासुद्धा आहे आणि एक खूप इंटरेस्टिंग हॉरर पॅनलसुद्धा आहे, जिथे तुमचे फेवरेट सेलिब्रिटीज आणि इन्फ्लुएन्सर्स येऊन त्यांच्या भूताच्या गोष्टी सांगतील. आणि एवढंच नाही, तिथे तुम्हाला संधी मिळेल तुमच्या गोष्टी सांगायच्या. तर 20 जुलै आता येत्या रविवारी रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे रात्री 8 ते 10. आणि हो, हा पूर्ण शो यूट्यूबवर कदाचित नाही येणार आहे. तर या आणि त्या रात्री तुमचं बाळपण पुन्हा एकदा नव्याने जगा. सगळी मेहनत, सगळी कमाई, सगळं काही या एका दिवसासाठी टाकलं आहे. तर मित्रांनो, सपोर्ट करा, कारण हे स्वप्न आता माझं एकट्याचं नाही, तर तुमचंही आहे. आतापर्यंत तुम्हाला जेवढे आपले पॉडकास्ट आवडत होते, हा शो त्याच्या 10 पटीने भारी असणार आहे, कारण हे सगळं आपण प्रत्यक्ष अनुभवणार आहोत. तर नक्की या आणि तुमचं वीकेंड बेस्ट करा. तिकीटसाठी तुम्ही या नंबरवर व्हॉट्सॲप करू शकता किंवा डिस्क्रिप्शनमधल्या लिंकवर क्लिक करू शकता आणि पटकन तुमचे तिकीट्स बुक करा, कारण कधीही हा शो सोल्ड आउट होऊ शकतो. भेटू आपण शोला. माणूस कधीही कोणत्याही स्वप्नावरती विश्वास ठेवण्याआधी बोबाटा करतो. तोच प्रकार त्याने केला. सगळ्यांना सांगत सुटला. मग तिथे माऊली देवीचं मंदिर आहे. माऊली देवीला प्रसाद लावले गेलेत. प्रसाद लावल्यानंतर तिथे कळलं की खरंच ही घटना सत्य आहे. पण तो माणूस तो स्वयंभू मूर्ती खोदून बाहेर काढायच्या अगोदर ऑफ झाला. नंतर देवीला प्रसाद लावल्यानंतर कळलं की त्याची उंदीरही आजूबाजूलाच आहे. आजही तू जाऊन बघशील, आम्ही लहानपणापासून बघतो, लोक खोटं म्हणत असतील, काही असू दे, किंवा लोक ह्या व्हिडिओवरती पण बऱ्याच गोष्टी सांगतील. आम्ही लहानपणापासून आतापर्यंत बघतो, तू कधी जा, त्या बाप्पाची मूर्ती किंचितशी वाढलेलीच वाटते. एवढं तिथे गेल्यानंतर प्रसन्न वातावरण वाटतं. आणि दर संकष्टीला आपल्या लोक तर येतात, लाईन असते. कर्नाटकवरनं माणसं येतात, कारण त्यांचा असा मध्ये आमच्या माणसाला दिसला, आमच्या माणसाने त्याला बाहेर काढलाय, मग तो बाप्पा आमचा आहे. कर्नाटकवरनं माणसं तिथे सेवा करतात, लोकांची आणि भाविकांची सेवा करतात. हा झाला देवाचा पहिला आहे. त्याच्यानंतर मी तुला अजून एक किस्सा सांगेन. आंगणेवाडीची जत्रा भरते बाराडी देवीची. बाराडी देवीचं खूप मोठं प्रस्थान आहे, म्हणजे ती जत्रा 2 दिवस चालते वगैरे. म्हणजे ऐकवीतली गोष्ट आहे. बाराडी देवीच्या जत्रेत चोरी करावी आणि जत्रेतनं बाहेर पडून दाखवावं, असं होऊच शकत नाही. म्हणजे लोक बोलतात देव आहे, देव आहे, करून बघा आणि बाहेर पडून दाखवा. एक वेगळं तिथल्या तेच फिरतो माणूस. तुला लोटांगणांच्या जत्रा माहिती आहेत? नाही, ते काय? हा, आमच्याकडे 2 होतात. एक माटोन नावाचं गाव आहे, तिथे सातेरीचं, आणि सोनुर्लीची माऊली म्हणून देवी आहे. ह्या देवी म्हणजे काय आहेत माहितीये? प्रत्येकाची आई असते ना, तशी गावाची आई, गावच्या लोकांचा वेळोवेळी बोलतात ना काळजी घेणारी आई. तिथे ना लोटांगणं घातली जातात. म्हणजे प्रत्येकाचे, कोणाचे नवस असतात, कोणाचे वर्षानुवर्ष चालत असते की माझं हे झालं तर मी हे करेन, माझं हे झालं तर मी हे करेन. लोटांगणं घालणारा माणूस सकाळपासून, म्हणजे आजचा त्याने जेवण जेवला की तो आंघोळ करतो, दुसऱ्या दिवस लोटांगणची आहे, तिथून तो रात्रीपर्यंत औंडाही घोटत नाही. एवढा कडक उपवास असतो. मग बाई असो किंवा पुरुष, औंडाही घोटत नाही. आणि तू पुन्हा हा तर जाऊन हा सर्च कर लोटांगण, तुला कळेल. आंघोळ करतात थंड पाण्याने. थंडीचे दिवस असतात बाई, थंडीचे प्रॉपर डिसेंबर महिन्यात किंवा नोव्हेंबर महिन्यात त्या जत्रा येतात, दोन्ही सलग जत्रा येतात. आणि त्या नुसत्या जमिनीवरती, त्याच्यावरती काही नसतं घातलेलं, म्हणजे असं गोंदपाट घालणं, पेपर घालणं, असलं काही नाही. नुसत्या त्या दगडांवरती झोपून गोल फिरत 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 पूर्ण मंदिराला एक प्रदक्षिणा घालतात आणि नंतर मंदिरात येतात. बापरे. भर थंडीमध्ये आम्ही नुसत्या पायाने रस्त्यावरती चालू शकत नाही,
ही माणसं एवढी लोटांगणा घालतात, ते पण पूर्ण अंगाने, भिजलेल्या अंगाने, थंडीच्या दिवसात. काय होत असेल? हे शक्य कसं आहे एका माणसाला? एका माणसाला शक्य नाहीच आहे, हा, पण ते लोक विचार करतात, की आम्ही पण विचार करतो की बाबा काय शक्य आहे, पण जो करतो तो बोलतो काहीच वाटत नाही. त्यांना काहीच वाटत नाही. बरं, अख्खा दिवस पाणीचं थेंबचं सोड, औंढा पण गोठत नाहीत ती लोक. हे फार नवल आहे. त्यानंतर तुला एक स्टोरीवरती येतो. बरं. म्हणजे पांडव होते की नाही, हम्म. पांडवांचे तर लेण्या वगैरे सगळ्यांनाच माहिती आहे. हो. काही लोक बोलतात पांडवांनी बांधलेत, काही आता त्याच्यावरती नवीन वाद चालू झाले, हे बुद्धांनी बांधलेले लेणे आहेत, हे पांडवांच्या नावाने खपवत आहेत. तर आमच्याकडे एक सातेरी मंदिर आहे वेंगुर्ल्यात. बरं. तू कोकणातल्या प्रत्येक गावात जाशील, तुला प्रत्येकी आख्यायिका भेटेल. आमच्याकडे सातेरी मंदिर आहे. पुढे 6 खांब आहेत, मंदिर पाठीमागे आहेत. पुढे 6 खांब आहेत. ते भर पावसात, उन्हात, वाऱ्यात, वादळात जसेच्या तसे आहेत. म्हणजे त्याच्यावरती कित्येक वेळा हे प्रयत्न झाले की वरून आपण छप्पर घालूया, पण छप्पर घालता आलेलं नाही. बरं, घातलेलं छप्पर टिकत नाही. ते 5 पांडवांनी एका रात्रीत बांधलेले खांब आहेत, आणि जेव्हापासून त्यांनी बांधले ते तशाचे तसे आहेत. त्याला किती वादळ आलं, म्हणजे मागे कोकणात वादळ वगैरे येऊन पण ते खांबांना जरासाही तडाही गेलेला नाही. बापरे. म्हणजे ही देवाचीच कृपा असू शकते. लोकांना बोलायला, नास्तिकगिरी बोलायला काही वाटत नाही, अगदी बरोबर. पण आस्तिकपणाने विचार कराल तर देव आहे. देवाने आपल्या असण्याचं अस्तित्व सिद्ध केलंय. मी एका मोठ्या काँग्रेडीज बोलतात ना, नास्तिक विचारसरणी, एथिस्ट. ज्यांना देव नाही, एथिस्ट. देव नाहीच आहे असंच बोलतात ते. तर एका मोठ्या माणसाने आपल्या खूप लांब कोळीवाड्यात एक परंपरा आहे. तिथल्या एका माणसाला, म्हणजे जो माणूस असतो, ज्याच्याकडे तो हे असतं, म्हणजे मान असतो, त्याला नारळी पौर्णिमे दिवशी वाले घालून आतमध्ये सोडला जातो. कारण ते आतल्या काही राक्षसी वृत्तींशी भांडण्यासाठी, आणि त्याला लोक ओढत असतात तरी तो बाहेर येत नाही. आपल्या एका माणसाने, मी त्यांचं नाव घेऊ शकत नाही कारण काय होईल, नंतर त्यांच्या विचारसरणीच्या लोकांना ते हे होईल, त्यांनी एक वेळ चॅलेंज केलं होतं की हे खोटं आहे. त्याने स्वतः ओढून बघितला, ती गोष्ट घडली नाही, शेवटी पळून गेले होते. आणि ही लोक आमच्या कोकणातल्या पण बऱ्याच गोष्टीला चॅलेंज करून पळून गेलेत. जसं तू बोललास ना, आता मला बरोबर वाटलं. कारण आपण जर त्याच्या मागच्या लोकांच्या मानण्यावर किंवा न मानण्यावर जरी आपण विश्वास ठेवला किंवा नाही ठेवला, पण जर त्याच्या मागची जर तू गोष्ट बघशील ना, जसं तू पांडवांच्या त्या जागेबद्दल सांगितलंस, तसं आमच्या गावात ही एक जागा आहे. जसं रायगडमध्ये माझं गाव आहे, तळा तालुका लागतो, आणि तिकडे कुडे गावात एक लेणी आहे. तर तिला कुड्याची लेणी अशी म्हणतात. तर तिथे तेच की वरती जाऊन असं त्यांचंच पांडवांनी बांधलं होतं, आणि ते दगडाचं एक खूप सुंदर आणि खूप प्रचंड असं आहे, आणि खूप भारी आहे. तेही त्यालाही कधीच काही तडा गेला नाही, किंवा एवढं पाऊस आलं किंवा काय झालं, अजिबात काहीच झालं नाही. तर तिथेही आहे ना, एका वेगळ्याच भाषेत काहीतरी लिहून ठेवलंय. आणि असं म्हणतात तिकडे, अशी एक गोष्ट आहे की जर कोणता व्यक्ती ही जी भाषा आहे, ही जी लिहिले गेलंय, ते एका श्वासात वाचून दाखवेल ना, तर तिकडून खजिना बाहेर निघेल आणि हे सर्व बाहेर निघेल. तर मला असं वाटतं की भरपूर अशा गोष्टीही आहेत ज्या खूप सुंदर प्रकारे आहेत, आणि त्या आहेत की नाही माहिती नाही आपल्याला, पण त्याच्या मागचा इतिहासही आहे. समज ती गोष्ट नसेल, लोकांनी बनवली आहे, पण ती जागा तर आहे ना, ती समोर एवढी प्रचंड जागा दिसते, त्याचा तर काहीतरी इतिहास आहे ना. ऍक्च्युली ते आहेच. लोक काहीही बोललीत ना, पण तुम्ही इतिहास दाखवू नाही शकत. तू आता विचार कर, शिवाजी महाराजांवरती आपण येऊया. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे गड किल्ले बांधले, ते 350-400 वर्षानंतरही आजही त्याच वादळ, वारा, पाऊस सगळं झेलत उभे आहेत. गड किल्ल्यांचे दगड आज क्रेन लागेल उचलायला, एकट्या माणसाने शक्य नाही. त्यावेळेच्या माणसांची ताकद काय असेल? मुळात कसं आहे माहितीये का, लोकांनी खूप मागे जाऊन विचार करतात की हे असं नाही होऊ शकत, किंवा खूप प्रॅक्टिकल विचार खूप करतात. प्रॅक्टिकल. पण एका जर मानसिक विचाराने केला, आणि एका जर आपण ना श्रद्धेच्या भावाने बघितले एखाद्या गोष्टीकडे, तर ती गोष्ट होऊ शकते.
असू शकते. आणि मला असं वाटतं की ना जो इतिहास आहे ना तो गोष्टींमधूनच येतो. हो. जसं आपण रामायण किंवा महाभारत हे बहुतेक लोकांनी नसेल वाचलं, पण आपल्याला ते माहिती आहे का? कारण आपल्या आजीने ती गोष्ट सांगितली आहे, आपल्या आईने ती लहानपणापासून गोष्ट सांगितली आहे. तर तशा अशा काही गोष्टी तू मानतो रामायण महाभारत झालंय? हा आहे. मी मानतो. त्याचं कारण सांगतो. आपण जाऊ नये, इतिहास नको नाही किंवा नाही, मांडणं ना मांडण्याचं नाही बोलत आहे. मी बोलतो झालंय, घडलंय. तर मी बोलतो जो इतिहास आहे ना तो गोष्टींमधूनच पुढे जातो. हा, इतिहास गोष्टीमधनच पुढे होतो, कारण आपण काही ऐकलेले असतात, काही आपण अनुभवलेले असतात. आपल्या इकडे दशावतार जे होतात, दशावताराबद्दल तुला सांगतो. तू काढलाच विषय, माझ्या पण मनात होतं दशावताराबद्दल बोलायचं. दशावतारी अशी कला आहे ना भाई, त्याच्यात जो काम करतोय ना त्याच्याकडे एक वेगळं टॅलेंट असतं. तू आता बेसिकली ही नाटकं घे, आपली व्यावसायिक नाटकं, ह्याच्यामध्ये लोकांना माहिती पडलंय की हा माणूस विलन करतोय, हा माणूस हिरो करतोय. म्हणजे हिरो म्हटल्यानंतर हे चेहरे, विलन म्हटल्यानंतर हे चेहरे, कॉमेडी म्हटल्यानंतर हे चेहरे, हिरोईन म्हटल्यानंतर हे प्रत्येकाला माहिती पडलंय. दशावतारातल्या प्रत्येक माणसाला प्रत्येक कॅरेक्टर करता येतं. कोणतीही लिखित बोलताना लिखित काही आख्यायिका नाही, लिखित कोणतीही त्याच्याकडे संहिता नाही. लिखित संहिता नसल्यानंतर एक विषय माहिती असून ते लोक पूर्ण रात्रभर जागर करतात, 5 ते 6 तासाचा एका विषयाला पकडून. बरं, त्यांचे विषय एवढे तंतोतंत असतात ना, म्हणजे पंढरीचा विठ्ठल विठेवरती का पांडुरंग उभा राहिलाय ह्या विषयापासून त्याने हाताळलंय. किंवा तुळशी वृंदावनाची विवाह का केला जातो, म्हणजे म्हटलं तर की बाकी दिवशी ती विधवा असते, त्या एका दिवशी संवासीन का असते, हे आम्ही लहानपणापासून दशावतारी नाटकं पाहिल्यामुळे आम्हाला माहिती पडलं. गरुड आख्यान काय आहे हे सगळं त्याच्यातनं माहिती पडलं. किंवा तुम्ही त्यांची रंगरंगोटी, आपल्याकडे मेकअप मॅन असतो, ते स्वतःची रंगरंगोटी करतात, मेकअप स्वतःचा स्वतः करतात. मग ती केसांची स्टाईल असो किंवा काही असो, त्याच्यासाठी वेगळा कोणीही त्यांना मेकअप मॅन लागत नाही. जे स्त्री पार्ट करतात ते पुरुषच असतात, पण त्यांच्यामध्ये ती बाईची अदब घडवणं, ती बाई साकार करणं, स्त्री पार्ट साकार करणं तुला शेवटपर्यंत वाटणार नाही. म्हणजे 6 तास ते त्या मंचावरती काम करतात, 5 ते 6 तास, पण त्या 6 तासात तुला एकदाही वाटणार नाही की तो पुरुष आहे. आणि कोणतंही वेगळं म्युझिक नाही, पेटी, मृदंग आणि झान ह्याच्यावरती अख्खं रात्रीचं म्युझिक. तू ते गाणं ऐकशील, कोणतीही गाणी घेऊन ऐक त्यांची, तुला असं वाटेल तू तल्लीन होऊन जाशील. आपल्याकडे तर 1000 प्रकारचे इन्स्ट्रुमेंट लागतात, तिथे कोणते इन्स्ट्रुमेंट, फक्त पेटीचा आणि त्या पेटीवर बसणाऱ्याचा आवाज. अगदी बरोबर. आणि ह्याच्यावरती ते पूर्ण दशावतार करतात. सेम ॲज तू पुढे येशील रत्नागिरीत, तर रत्नागिरीत नमन होतं, त्याच्यामध्ये पण सारखंच सेम, त्याच्यामध्ये पण तीच कला आहे. ही दोन्हीकडची, म्हणजे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी, कारण कोकण म्हटल्यानंतर आपल्याला रायगडपासून सगळं मोजावं लागलं. रायगड रत्नागिरीमध्ये नमन होतं, शक्तितुरा होतो, आपल्याकडे डबलबारी होते सिंधुदुर्गात, इकडे शक्तितुरा होतो. तू कोकणातल्या त्या कलांविषयी जरी बोलशील ना, प्रत्येक गावागावात आणि घराघरात कलाकार आहेत. तू गणपती, बाकीच्या मूर्त्या म्हणशील, पेण किंवा नाशिक नगरला वगैरे मूर्त्या बनवतात, ते साच्यातनं काढल्या जातात. कोकणातल्या गणपतींच्या तू मूर्ती शाळेत जाशील तर हाताने, म्हणजे त्यांच्या घरातली लहान मुलं पण हाताने गणपतीच्या मूर्त्या घडवत असतात. तिथले जे काही सुतार वर्ग आहे ह्यांच्याकडे जी काही अप्रतिम कला आहे ती बघण्यासारखी असते. त्यामुळे कोकणाविषयी जर बोललं जाऊ ना, कलेबद्दल, परंपरेबद्दल, जसं बाकीच्या गोष्टीबद्दल निसर्गाविसर्गावर बोललं जाऊ, ते कलेबद्दल पण बोलू तेवढं कमी आहे. नाहीतर तू आज किती आघाडीचे जरी कलाकार घेतले ते बरेचसे कोकणातले पण आहेत. म्हटलं बाकी तर आहेतच, आपण नाही नाही म्हणू शकत, कला ही सगळ्यांकडे, पण कोकणातले ह्या कला ज्या आहेत ना ते फार, म्हणजे त्याला आपण बोलताना तोल नाही करू शकत कोणाशी. बरोबर. कारण मी बघत होतो ना की दशावतार जे आहेत ते जवळजवळ 900 वर्ष जुनी परंपरा आहे. हो. 900 वर्ष झालं काय, म्हणजे त्याचं कुठून ते आलं, उगम कुठून झालं ते एवढं काही लोकांना माहिती नाही. पण हेच जर गोष्ट नाही, मला माहिती आहे ती. अच्छा, पण मी बोलतोय आहे, दाखवली गेली नाहीये की नक्की, म्हणजे एवढं जुनं असून सुद्धा ते एवढं प्रचलित नाहीये. आहे जगासमोर, कारण हे जगाला दाखवणारी गोष्ट आहे.
आपण जे बघतो की ग्रीसमध्ये किंवा UK मध्ये वगैरे तेवढ्याशा गोष्टीला त्यांनी एवढं आणतायत. पण आपण मला असं वाटतं की दाखवलं पाहिजे. आणि एक सुंदर पिक्चर आहे, मला वाटतं तू बघितलं असशील की नाही, खूप अंडररेटेडच आहे, इंडी फिल्म आहे मला वाटतं ती. पिकासो करून एक आहे, प्रसाद ओक. प्रसाद ओकची आहे. आणि त्यांनी खूप भारी काम केलं आणि ज्या पद्धतीने त्यांनी ते दाखवलंय ना, ते खूप सुंदर आहे. म्हणजे ज्यांना नसेल माहिती त्यांनी नक्की बघावं. तुम्हाला हे सगळं जे आम्ही बोललो ते समजून येईल. पिकासो मध्ये जे काही दाखवलं ते अगदी तंतोतंत खरंय. आमच्याकडे एक म्हण आहे, रात्रीचा तो राजा सकाळी माथ्यावर बोजा. खरंच ती लाईफ जगलेत ते. म्हणजे आज मराठी हिंदीतल्या कलाकारांना एक मानधन मिळतं वेगळं. तिथे मानधन पण फार तुटपुंज असतं आणि त्याच्यातही ते लोक ती कला सादर करतात. कारण ते पैशासाठी करतच नाही. कला जगायची आहे. अरे कित्येक लोकांना त्रास झाला. म्हणजे मागे मी एका स्त्री पार्ट करणाऱ्या मुलाची पूर्ण माहिती वाचली होती, मुलाखत. त्याने मला कोण मुलगी दिला त्यांना लग्न करायला, का तर मी स्त्री पार्ट करतो. पण खरंच अभिमान वाटेल. मी लहानपणी नाटकं केली आहेत, म्हणजे मोठी नाही पण शाळेतली नाटकं 2-3 केली आहेत, दशावतार. आणि भारी वाटतं रे ते. ते भारी वाटतं. आणि मला असं वाटतं की आपल्याकडे ह्या माध्यमातूनच आपण त्याला अजून जेवढं एक बोलू शकतो किंवा लोकांपर्यंत पोहोचवू शकतो, किंवा ही जी नवीन पिढी आहे, शहरात राहणारी पिढी आहे, तेवढंच आपण. मित्रा तुला एक गोष्ट सांगतो. दशावतारी कला आता मुंबई विद्यापीठाने जे कलाशास्त्रात PhD करतात त्याच्यामध्ये ती विषय घेतलाय आणि याचं पूर्ण क्रेडिट जातं डॉक्टर बाळकृष्ण प्रोदित यांना. त्यांनी पूर्ण पाठपुरवठा करून मालवणी भाषा आणि दशावतारी कला ही अभ्यासक्रमात घ्यावी आणि कलेचा जो अभ्यासक्रम करतात म्हणजे नाट्यशास्त्राचा, त्याच्यामध्ये ही आता ऍड केली. मुळात कोकणात माझा जन्म झाला किंवा ज्यांचा कोणाचा जन्माला, बरं मी पहिल्यांदाच नमूद करतो, मी कोकणाबद्दल बोलताना कुठेही माझ्या महाराष्ट्राला मी कमी लेखत नाही. महाराष्ट्रच आमचा सुंदर आहे. बरोबर. पण मी कोकणात जन्मलो म्हणजे एक कोकणातली भूमी आहे, त्याच्याबद्दलच्या गोष्टी मला जास्त माहिती असल्यामुळे मी जास्त बोलतोय. बरोबर. मुळात कोकणात जन्म घेणं म्हणजे स्वर्गात जन्म घेणे. त्याच्यामुळे ज्याने कोकणात जन्मला त्याने कोकण अनुभवलंय. बरं, कोकण अनुभवणं म्हणजे नकाशावरती कोकण दाखवणं, युट्यूबवरती कोकण पाहणं किंवा गुगलला जाऊन कोकण सर्च करणं म्हणजे कोकण नाहीये. कोकण अनुभवायचं असेल तर तुम्ही मुळात कोकणात जा, तिथल्या खेड्यापाड्यात जा. तिथल्या प्रत्येक गावामध्ये एक वेगळी परंपरा असते. तिथल्या जंगलांनी फिरा. तिथल्या जंगलामध्ये प्रत्येक वेळी तुम्हाला वेगवेगळे अनुभव येतात. कोकण म्हणजे समुद्र किनारा, कोकण म्हणजे सह्याद्रीची कूस, कोकण म्हणजे मालवणी कोकणी भाषा, कोकण म्हणजे नारळाचं जेवण. हेच नाहीये, ह्याच्या पलीकडेही एक कोकण आहे. तुम्ही विचार कराल तर कोकणामध्ये आजच्या तारीखला जे बाहेरच्या महाराष्ट्रात चाललेल्या रीतिरिवाज आहेत आणि कोकणातले रीतिरिवाज आहेत, ह्याच्यामध्ये फार वेगळेपणा जाणवतो आणि त्याच्यामुळे कोकण समृद्ध आहे. कोकणातला माणूस तुम्ही घ्याल, म्हणजे हल्लीच मी नाना पाटेकरांचं एक बाईट ऐकत होतो तेव्हा ते नाना पाटेकर म्हणाले होते, कोकणातला माणूस आहे ना हा फार साधा सरळ आणि उघडा आहे. म्हणजे जे आहे ते आहे. तुम्ही कोकणात जा, कोकणातल्या कोणत्याच माणसाने तुम्हाला कर्जबाजारीपणामुळे हत्या केली शेतकऱ्याने का? पाऊस जास्त सगळीकडे पडत नाही, ओला दुष्काळ आमच्याकडे पण येतो, सुका दुष्काळ आमच्याकडे पण येतो. जेव्हा आंब्याचा सीझन चालू जातो तेव्हा एक माशी असते, फळमाशी, ती एवढी सतावते किंवा अचानक मे महिन्यात पाऊस होतो, त्याच्यामुळे आंब्याचं नुकसान होतं, बऱ्याचशा पिकांना काजूचं नुकसान होतं. पण त्या सगळ्या गोष्टींमुळे आमच्याकडचे कोकणातील शेतकरी आत्महत्या केले असं जवळजवळ नाहीच आहे. दुसरी गोष्ट हुंडाबळी. हुंडाबळीची प्रकरणं कोकणात कधीही होताना दिसत नाही, कारण कोकणात हुंडा हा प्रकार नाही. बेसिकली बघ, मित्र माझे इकडचे पण आहेत, देशस्थ पण मित्र आहेत, तर मी त्यांच्या लग्नात जातो तर त्यांच्याकडे जो काही प्रकार असतो आणि ते खूप कमी झालंय, पण आपल्या इकडे सुरुवातीपासूनच नव्हतं एवढं. आता शिकली पिढी, सुशिक्षित पिढी आता ते नाही करत आहे, पण आपल्याकडे कोकणात पहिल्यापासूनच ह्या गोष्टी नव्हत्या. त्यामुळे हुंडाबळी नाही.
आणि देवभोळा असणारा माणूस, म्हणजे देवाला मानणारा खूप माणूस. बरोबर. हे माझ्याकडनं चूक झाली तर देव माझं हे करेल ते बरोबर. करेल असं असेल. ह्या देवभोळ्यापणामुळे कोकणातला माणूस आज समृद्ध आहे, मस्तपैकी जगतोय. शेतकरी शेती करतायत व्यवस्थितपणे, वेगवेगळी पिकं घ्यायचा प्रयत्न करतात. म्हणजे बऱ्याचशा लोकांचा समज आहे कोकणात फक्त भातच होतो, पण आम्ही कोकणात कांदा होतानाही पाहिला, कोकणात ऊसही होताना पाहतोय आता आम्ही कोकणात, त्याच्यानंतर कडधान्य होताना पाहतोय. कोकणात सगळ्या प्रकारची फळं येतात, शेती होतीये. त्यामुळे असं नको समजू की कोकणात जेव्हा घाटावरती देशस्थ ठिकाणी होते ते कोकणात होत नाहीये, पण कोकणातली लोक जरा बोलतात ना समृद्ध आहे. त्याच्यानंतर कोकणातल्या लोकांचं जीवनमान म्हणजे साधा. फार सिंपल आहे, साधं आहे. तर त्या कोकणातल्या परंपरेमध्ये जेवण वेगळ्या प्रकारचे आहे. म्हणजे आम्ही खोबरं वापरतोच आहोत, पण त्याच्यासोबत लोक बोलतात की मच्छी का इकडची लोक जास्त खातात. तर समुद्र सपाटीपासून आपण कोकण जवळ निरंतर आहे, जवळ आहे, म्हणून मच्छीचं खाणं आपल्यामध्ये जास्त असतं. त्याशिवाय मच्छीशिवाय शिरवाळे, घावणे, लोक ज्या काजूला महाग म्हणतात ते आम्ही भाजीत वापरतोय. ही आमच्याकडे समृद्धता आहे. लोक ज्या गोष्टीला एक बोलतात ना की 1000 रुपये किलो असतात एक काजू, 1-1.5 किलो काजू आपण एका टायमिंगला भाजी बनवून खातो. बरोबर. ही कोकणातल्या माणसाकडे समृद्धता आहे. पण हे सगळं करत असताना कोकणी माणूस देवाला विसरला नाही. बरोबर. म्हणजे त्याने देवावरती पण ती देवभोळी श्रद्धा किंवा बाकीच्या गोष्टी तशाच ठेवल्या. म्हणजे कोकणातले तुम्ही सण वगैरे बघाल ना तर कंटिन्यू सगळे सण असतात. म्हणजे गणपती पण तेवढ्याच, गणेश उत्सव आपल्या कोकणातला सगळ्यात मोठा सण आहेच, पण कृष्ण जन्माष्टमी पण तेवढ्याच मोठ्या उत्साहात साजरी होते. शिमगा तेवढाच मोठा साजरा होतो. म्हणजे लोकांना मुंबईची दिवाळी 2 दिवसाची माहिती आहे. एक दिवस होळी, एक दिवस पूर्णपणे रंगपंचमी, पण आम्हाला 15 दिवसाची होळी माहिती आहे. बरोबर. आम्ही लहानपणापासून 15 दिवसाची होळी पाहिली. म्हणजे प्रत्येक गावानुसार आहे, कोणत्या गावात 7 दिवसाची असते, कोणत्या गावात 5 दिवसाची असते, कोणत्या दिवसात 11 दिवसाची असते. त्याच्यानंतर दिवाळीचे बाकीचे सण हे आम्ही सगळे, आणि जत्रा गावागावात, प्रत्येक गावात जत्रा वेगवेगळ्या दिवशी असते. साधारणपणे मी एक कॅल्क्युलेशन मांडलं तर जेव्हा श्रावण चालू होतो तेव्हा आपल्या कोकणात सण चालू होतात, आणि मे महिना संपेपर्यंत सण चालू असतात आपल्या कोकणातले. म्हणजे फक्त एक जून महिना सोडला, जून किंवा जुलै महिना सोडला तर पूर्ण, कारण ते शेतीचे महिने आहेत 2. शेतकरी लोक आपल्या शेतात राबत असतात. बाकी सगळे महिने कोकणात काही नाही काही सण चालू असतात. म्हणजे मी एकदा गंमत अशी मित्रांना म्हणत होतो की एकदा श्रावण चालू झाला की आमच्याकडे घरात जेवायची पद्धत नाहीये, आम्ही बाहेरच जेवायला असतो कुठे ना कुठे. तर तो बोलला कुठे, बोललो बघ श्रावण चालू झाला की आमच्याकडे घर साफसफाई चालू होते की गणेश उत्सव होणार आहे. बरोबर. मग कोण ना पण ब्राह्मण भोजन घालतं, ब्राह्मण भोजन करायला त्याच्या घरी. बरोबर. नंतर गणपती येतात, गणपती आलेत की गणेश उत्सवात आम्ही, लोकांना ही पद्धत माहिती नाही, आपल्या कोकणातच स्पेशली आहे. 5व्या दिवशी, 7व्या दिवशी, 9व्या दिवशी, 11व्या दिवशी, 17व्या दिवशी आणि 21व्या दिवशी काही गणेश उत्सव तर 42 दिवसाचे पण असतात. वेंगुर्ल्यात मी ह्याच्या संदर्भात एक तुला उदाहरण सांगेन. वेंगुर्ल्यात एक गणपती मंदिर आहे. जेव्हा मोचेमाड रोडला जातो, गोवा रोडला जाताना एक आहे, तिथे एक वेगळी परंपरा आहे गणेश उत्सवाची. ती गणेश उत्सवा दिवस गणपती बाप्पाची मूर्ती आणतात, प्रतिष्ठापनाप्रमाणे त्याची पूजा वगैरे होते. जोपर्यंत त्या मंदिरात तेल येत राहतं, लोकांच्या म्हणजे भाविकांच्या तेलाने जोपर्यंत ती जो पणती लावलेली आहे ती जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत गणपती आहे. मग तो कितीही दिवस चालून दे, 100 दिवस, 120 दिवस, 140 दिवस, कितीही दिवस, ज्या दिवशी ते तेल आणायचं बंद, तेल संपलं, दुसऱ्या दिवशी ते आम्ही म्हामणा बोलतो, म्हामणा घालतात आणि गणेशोत्सवाचे विसर्जन करतात. सो आमच्याकडे 5व्या दिवशी, 7व्या दिवशी, 9व्या दिवशी, 11व्या दिवशी, 17व्या दिवशी, 21व्या म्हामणा असतं. बरं, गणेश उत्सवात सत्यनारायणची महापूजा पण भरपूर असतात, तर तिकडे जेवण असतं. ते गेलं की लगेच मग दसऱ्याच्या पूर्वीचे घट बसतात, घटाला मंदिरात जेवण. दसरा गेल्यानंतर पावणेचार चालू होतो देवांचा, ते 5 दिवस इकडे तिकडे जेवण. लगेच दिवाळी आलीच, दिवाळी आली की पाहुण्यांकडे जाणं. बरोबर. नंतर दिवाळी संपली की लगीन साऱ्या आहेच. आणि एकदा एक लग्न कोकणातलं म्हणजे 5 ते 6 दिवस घरात जेवण नाही करायचं. आता ह्याच्यावरती लोकांचं कॅल्क्युलेशन असेल नक्की 5 ते 6 दिवस काय असतात. तुला माहिती आहे 5 ते 6 दिवस काय असतात? पहिलं असतं गोड जेवण,
मुलाच्या घरी मुलीकडचे जेवायला तर आजूबाजूच्यांना जेवण म्हणते, बाजूच्या घरात जेवण असतं की सगळ्यांना जेवण बनवतं. बरोबर. नंतर आला साखरपुडा, नंतर आलं पुण्यवचन, नंतर लग्नाच्या सकाळी हात उष्टवणी, लग्नाचं जेवण, त्याच्यानंतर आमच्याकडे झोळ्या मेळा हा प्रकार होतो. आता लोकांना झोळ्या मेळा नाही, पाच परतवून माहितीये. झोळ्या मेळा म्हणजे काय, नवऱ्या मुलाच्या घरी आपण जी हळद काढणी बोलतो आणि आपल्याला ज्यांनी मदत केली त्यांना नॉनव्हेज करून घालायचंय, हा प्रकार असतो, तर आम्ही झोळ्या मेळा बोलतो. आणि त्याच्यानंतर पाच परतवून म्हणजे मोजली तर 6 ते 7 वेळा जेवण होतं आरामात. त्यामुळे मे महिन्यापर्यंत चालतं. अशा बऱ्याच परंपरा आहेत ज्या आपण कोकणाबद्दल, कोकणाविषयी न बोलून संपण्यासारखं आहे. जितकं बोलू तिकडे ते हा. नवीन निघत जाईल. आणि नवीन आणि निसर्ग प्रेमींसाठी तर मी बोलतो गोवा, मालदीव्स, मलेशिया, थायलंड, बँकॉक ह्याच्यापेक्षा कोकणच बेटर आहे. मी उभ्या आयुष्यात म्हणजे आज जवळजवळ 30 वर्षाच्या पूर्ण आयुष्यात मी कोकणात राहिलो, पण पहिल्यांदा असा अनुभव आत्ता घेतला मागच्या डिसेंबरमध्ये. वेंगुर्ल्याला मी सागरी महामार्गाला गाडी घातली, तिथून मी डायरेक्ट गाडी गणपतीपुळ्यापर्यंत घेऊन आलो. भाई प्रत्येक 5-10 मिनिटानंतर असं वाटायचं इथे थांबवावं आणि इथलं फक्त थोडा वेळ बघत बसावं. एवढं अप्रतिम दृश्य, म्हणजे पूर्ण समुद्र, नुसता समुद्र नाही तर ते जे काही सुरूच्या बागा असतात त्या समुद्र एवढ्या भयंकर सुंदर. त्याच्यानंतर आम्हाला कुणकेश्वर लागले, त्यांना आरेवारेबद्दल तर भरपूर लोक बोलतात, पण त्याच्यानंतर भाट्याचा बीच आहे, त्याच्यानंतर तुम्हाला अगोदर तारकर्ली लागतंय, निवते बीच, भोगवे बीच, प्रॉपर फिरण्यासारखं आहे भाई. म्हणजे अक्षरशः बोलताना ती डोळ्याची पारणी अगदी मिटली, म्हणजे बोलताना तृप्त झालो. आणि हा अनुभव प्रत्येकाने जाऊन घ्यावा कोकणातला. कारण आधीपासूनच जेव्हा आपण ऐकायचो ना की आपले जे मित्र परिवार झाले ते इथे जातात फिरायला, तिथे जातात फिरायला, आणि मी विचार करायचो का जातायत आपण. कारण आपण लहानपणापासून कुठे गेलो, गावी गेलो, म्हणजे गणपती आलं किंवा कधीही सुट्टी लागली तर आपण गावी गेलो, तर आपल्याला फिरणं म्हणजे प्रकार नाही माहिती, आपल्याला गावी जायचंय एवढंच माहिती आणि ते निसर्ग एन्जॉय करायचंय. पण जे बाहेरचे असतात ना की जे इकडे फिरायला जात आहेत तिकडे फिरलात, तो कॉन्सेप्ट ट्रेकिंग वगैरे हा कॉन्सेप्टच आपल्याला समजला नाही का, कारण आपण नेहमी गावी येतात राहिलो. आपल्या गावातच एवढं काय आहे, तर आपण बाहेर जायचा कधी विचारत नाही केला. अगदी बरोबर, अगदी बरोबर. तुला देव माणूस कसा भेटतो हे मी तुला एक गोष्ट सांगतो, माझ्या आयुष्यात घडलेली गोष्ट नाही. कोल्हापूरला पूर आला होता 2019ला जुलैमध्ये. आम्ही सकाळी 5 वाजता नालासोपारांना निघालो होतो. प्रचंड पाऊस होता आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला कणकवलीला पोहोचायचं होतं, काम होतं. प्रचंड पाऊस असतानाही आम्ही कोल्हापूर क्रॉस केला आणि कोल्हापूरच्या एका, जेव्हा आम्ही मेन जो रस्ता आहे त्या रस्त्याला जेव्हा लागले ना, आम्हाला कळालं पुढे घरं बुडाली आहेत, एवढं पाणी भरलंय. बरं, मागे वळणं शक्य नव्हतं, कारण आम्हाला जाणं गरजेचं आहे, काहीतरी काम आहे. आणि तिथे लोक बोलले तुम्ही गाडी, म्हणजे हिंमत करायची तर गाडी बोलली नको टाकू, गाडी बुडेल तुमची, कारण पुढे घरं बुडाली आहेत, एवढं पाणी आहे. सकाळी 5:30-5ची घटना आहे. तिथे फक्त काही गावकरी होते जे अडवायला थांबले होते पुढे लोकांनी जाऊ नये म्हणून, बाकी कोणी नव्हतं. बरं, तिथे 2 माणसं आली बाईकने आणि ते आम्हाला सहज म्हणाले, अरे आम्हाला पण पलीकडेच जायचंय पण यार रोड नाही, तर आम्हाला दुसरा रस्ता माहितीये, तुम्ही फक्त आमच्या मागून मागून या. बाई, उभ्या आयुष्यात मी ट्रॅव्हल केलंय त्या रोडने, मला दुसरा रस्ता कधीच माहिती नव्हता. तर त्या माणसाने आम्हाला गावागावातनं रस्त्यावरनं घेऊन गेले. आम्ही प्रॉपर रस्त्याला आणून दिल्यानंतर ती 2 माणसं तिथून गायब झाली. तिथून ती पुढे माणसं नव्हती आमच्यासोबत. कणकवली देऊन पोचल्यानंतर बातम्या ऐकतो पूर्ण कोल्हापूर पाण्यात बुडाले. देवानेच वाचवलं तुम्हाला. ती माणसं कोण होती, काय होती, कशासाठी आली होती हे माहिती नाही, पण त्यावेळी तिथून बाहेर काढणं फार महत्वाचं वाटलं. अगदी बरोबर. आम्हाला बघ, देव कोणत्या रूपात येईल हे नाही सांगू शकत, तो माणूस म्हणून येईल, तो बाकी कोणत्या रूपात येईल हे नाही सांगू शकत, पण तो येऊन तुम्हाला त्यावेळी मार्गदर्शन करतो, त्यावेळी तुमचा वाचवतो, हे तुमच्यासाठी काही कमी नाही ना. या देवापेक्षा कमी नाहीये, तुमचा जीव वाचवतं कोणतं. जीव वाचवला. छोट्या पावसात अख्खी घरं डुबली होती, छोटी गाडी आमची कुठे वाहून गेली ती कळलं पण नसतं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचे बोलताना अनुभव येताना त्याच्यातनं देव समजावा. नास्तिक असण्यापेक्षा थोडं आस्तिक होऊन जगावं, जगण्यात फार मजा आहे. आणि नास्तिक असले तरी पण मला वाटतं एक एनर्जी असते
त्याला मानावी. एक माना. काहीतरी शक्ती आहे जे आपल्यापेक्षा मोठं आहे, जिला खूप काय माहिती आहे आणि जे हे जग चालवतंय. आपण जर सायन्स बोलतो, पण सायन्समध्ये पण असा एक भाग आहे क्वांटम फिजिक्स. तो या सगळ्या गोष्टींना मानतो. ज्या गोष्टी अजून घडल्यात नाहीत त्यांनाही मानतो तो, आणि ते लिमिटलेस आहे. तर खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि मला असं वाटतं पुढे आपल्या अशाच गोष्टी जात राहतील. आपल्या ज्या गावा खेड्यातल्या ज्या गोष्टी आहेत ते लोकांपर्यंत जगापर्यंतही पोचतील. आणि थँक्यू सो मच भाई, तू आलास. तुला काय एंड नोट काय बोलायचे? एंड नोट मी तुला एवढंच सांगेन मित्रा, खूप छान चाललंय आपलं. बंकस वरती बऱ्याचशा हॉरर स्टोऱ्या होताच आहेत. हॉरर सोबत आता नवीन ट्राय करतोच आहे. लोकांनी हॉरर स्टोऱ्या बघल्यासोबत आता काहीतरी, जसं आज आपण कोकण एक्सप्लोअर केला, एका गोष्टीत मर्यादित कोकण नाहीये. कोकण म्हणजे फक्त निसर्ग नाही, कोकण म्हणजे जगण्याची परंपरा, कोकण म्हणजे विविधतेने नटलेला निसर्ग. कोकणातल्या निसर्गातल्या रानावनात जाल तर तुम्हाला औषधाची झाडं पण मिळतील. कारण आम्ही लहानपणापासून एखाद्या वेळी ताप आल्यानंतर डॉक्टरकडे जाण्यापेक्षा अडुसळाचा काढा प्यालो, पोटात बरं नाही तर किरायचा प्यालो, किंवा एखादा आजार बाबा अंगबिंग दुखतं तर सातीवन सोडून का हे पाहिलं. हे कोकणातल्या याच्यात मिळतात. त्यामुळे कोकण आता एक्सप्लोअर करताना किंवा त्याच्यातल्या कलांबद्दल बोललो तर मी म्हणेल की बऱ्याचशा लोकांनी यावं कोकणात आणि कोकणातली ही परंपरा बघावी. पुढे गोव्या बिव्याकडे जाण्यापेक्षा, मालदीवपेक्षा आपलं कोकण बघावं. फार कमी बजेटमध्ये होईल आणि मला वाटतं असंच तू पूर्ण महाराष्ट्र आमचा एक्सप्लोअर करशील जसा आज कोकण झाला. खरंच बरं वाटलं कोकण एक्सप्लोअर करताना. आणि मला स्वतःला अभिमान आहे, प्राऊड टू फील. म्हणजे मी कायम बोलतो की आमची पहिली भाषा मालवणीच. आम्ही आई शिकण्या अगोदर गाळीये शिकलो, कारण गाळीये ही एक मजा आहे त्याच्यातली. तू विचार कर ना की आम्ही गावी जाताना सहज एखाद्याला विचारतोय, त्याला राग नाहीत, पण तू मुंबईत किंवा बाहेर विचारून बघ, त्याला लगेच राग येईल. जेव्हा आम्ही ते मेलो, त्याला राग नाहीत, ते मेले ते काय सांग, राग नाहीत. हा गोडवा आहे. त्यामुळे कोकणातली माणसं साधी बोळी होती, आहेत, राहतील. म्हणतात माणसाला आपुलकेपणाची ओढ आहे तिकडे. यावं. जसा तू आज कोकण आपण दोघांनी मिळून एक्सप्लोअर केला तसाच हळूहळू महाराष्ट्र एक्सप्लोअर करशील हीच अपेक्षा आहे. लोकही भंकस ब्रॉडकास्ट आवडीने बघतील. आणि पुन्हा एकदा जसा आज आलोय मागच्या वेळेस पुन्हा एकदा तुझ्याकडे येईन काहीतरी नवीन घेऊन. भाई नक्की. तोपर्यंत आपण हाऊस भेटीगाठी होत राहतील. येस भाई, धन्यवाद. थँक्यू सो मच. मित्रांनो, जर तुम्ही आतापर्यंत पॉडकास्ट बघताय तर तुम्ही नक्कीच वैभवलाही फॉलो करू शकता. त्याच्या खाली सगळे डिस्क्रिप्शनमध्ये सोशल मीडिया हँडल्स असतील, आणि जर तुमच्याकडेही अशा कोणत्या गोष्टी असतील तर डिस्क्रिप्शनच्या पहिल्या लाईनमध्ये गुगल फॉर्मची लिंक आहे, ती नक्की भरा. आणि जर तुमच्या गोष्टी इंटरेस्टिंग असतील तर आपण सोबत एक पॉडकास्ट करू. तुमच्या नाही तर तुमच्या आजी आजोबांच्या, आई वडिलांच्या, ज्यांच्याही आपण त्यांच्यावर पॉडकास्ट करू. स्पॉटिफायवरही ऐकू शकता तुम्ही. आणि आपण भेटू परत एकदा अशाच एका एपिसोडमध्ये. मित्रांनो, आतापर्यंत आपण फक्त स्क्रीनच्या माध्यमातून भेटत होतो, कधी इंस्टाग्रामवर तर कधी युट्यूबवर, पण आता असं नाहीये. आता पहिल्यांदा आपण घेऊन येत आहोत भंकसचा एक लाईव्ह शो. आणि हा आपला नॉर्मल पॉडकास्ट सारखा नसणार आहे. ह्याच्यात आपण घेऊन येणार आहोत तुमचे फेवरेट सेलिब्रिटीज, स्टँडअप कॉमेडियन्स आणि इन्फ्लुएन्सर्सना, आणि ते इथे येऊन त्यांचे हॉरर एक्सपिरियन्स शेअर करणार आहेत. आणि ह्या शोचा फॉर्मॅट असा असणार आहे की नाट्य रसिकांसाठी एक इंट्रो ड्रामा आणि हॉरर फॅनसाठी हॉरर स्टोरीज विथ इंटरेस्टिंग पॅनल. आणि त्या पॅनलमध्ये एक खुर्ची तुमच्यासाठी पण असेल, जिकडे येऊन तुम्ही स्वतःचे हॉरर एक्सपिरियन्स शेअर करू शकता. आणि त्यानंतर असणार आहे क्राऊड वर्क आणि हॉरर कॉमेडी स्टँडअप. तर मित्रांनो, येत आहे ना तुम्ही खेळ सावल्यांचा एक्सपिरियन्स करायला, तर मग भेटूया आपण. बाय. फक्त 2 दिवस राहिले यार आपल्या शोला, आणि आता यार शो सोल्ड आउट झालाय. ऑलमोस्ट बोटावर मोजण्या इतके तिकीट्स बाकी आहेत. तर जराही वेळ नका घालवू. आता या नंबरवर व्हॉट्सअप करा किंवा डिस्क्रिप्शनच्या पहिल्या लिंकवर क्लिक करून तुमचे तिकीट्स पटकन बुक करा, कारण खूप धमाल येणार आहेत. आम्ही झालोय, पोस्टर लागलेत भाई तुमच्या भावाचे. तर मजा येणार आहे, आपण धमाल करणार आहोत. भेटू आपण. बाय.